पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध, जादा पेट्रोल खरेदीमुळे टंचाईची समस्या, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. देशभरातील मेडिकल स्टोअर्स आज बंद, देशभरातील औषध विक्रेते आणि फार्मासिस्ट संपावर, ऑनलाईन औषध विक्रीला विरोध. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मुंबईत बैठक, रोहित पवारांची बैठकीला दांडी, रोहित पवार नाराज असल्याची चर्चा. गेल्या वर्षीही नीटचा पेपर लातूरमधील एका कोचिंग नेटवर्कपर्यंत पोहोचल्याची शक्यता, शिवराज मोटेगावकरचे पेपर लीक नेटवर्कशी जुने संबंध असल्याचा संशय, सीबीआयकडनं तपास सुरू. लातूरच्या खोपे गावातील कोट्यवधींची इमारत चर्चेत, लातूर जवळील कोट्यवधीच्या जागेवरून चर्चा, मोटेगावकरच्या मालमत्तेच्या चौकशीची मागणी. भोंदूखरातला 26 मे पर्यंत ईडीची कोठडी, ईडी करणार मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची चौकशी, भोंदूखरात कोर्टात पहिल्यांदाच बोलला. पंतप्रधान मोदींकडनं जॉर्जिया मेलोनी यांना स्पेशल गिफ्ट, मोदींकडून मेलोनी यांना मेलोडी चॉकलेट भेट, हे गिफ्ट खास असल्याची मेलोनी यांची पोस्ट. पुण्याच्या बालाजीनगरमध्ये गोळीबार, आंदेकर टोळीकडून वनराजच्या हत्येचा बदला, आरोपीच्या भावाचा आंदेकर टोळीकडून खून. सोशल मीडियावर सलमान खानच्या पोस्ट, सलमान पॅपाराझींवर चिडला, सलमानच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चा. काँगोमध्ये इबोलाचा उद्रेक, इबोलामुळे 131 नागरिकांचा बळी, 513 संशयित रुग्ण, जागतिक आरोग्य संघटनेकडून सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित. पुढील 3 दिवसात विदर्भातील तापमान आणखी वाढण्याचा अंदाज, पारा 47 अंशांवर जाण्याची शक्यता, तर उत्तर प्रदेशातील बांदा शहरात पारा 48.2 अंशांवर.